मेष राशीच्या लोकांनो, 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात सामान्य बदलांचे नाही तर आयुष्याची दिशा बदलणाऱ्या घटनांची आहे. कारण सध्या तुमच्यावर शनीची 7.5 सुरू आहे आणि 2026 मध्ये या 7.5तील पहिली अडीचकी पूर्ण प्रभावात कार्यरत राहणार आहे. यावर्षी कोणाचे जीवन पूर्ण बदलणार आहे, कोणाला संयमाची परीक्षा द्यावी लागणार आहे, तर कोणाला कर्मफळ मिळणार आहे. हे सर्व ग्रहस्थिती, दशा व शनीच्या प्रभावावर अवलंबून आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनघा दणगे व्यंकटेश ज्योतिष या माझ्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज पाहूया आपण मेष राशीचे संपूर्ण 2026 मधील वार्षिक भविष्य. पहिल्यांदा बघूया 2026 मध्ये वर्षभराची स्थित्यंतरे मेष राशीमध्ये काय काय आहेत ती. शनी 7.5 पहिली अडीचकी. मेष राशीच्या लोकांसाठी सध्या शनी 7.5ची पहिली अडीचकी सुरू आहे. ही अडीचकी प्रामुख्याने मानसिक पातळीवर परिणाम करणारी असते. या काळात मनावर ताण जाणवतो, निर्णय घेताना संभ्रम वाढतो, लोक आपले नाहीत असे वाटू लागते, मेहनत करूनही फळ उशिरा मिळते. 2026 मध्ये ही अडीचकी तुम्हाला स्वतःला शिस्तीत घडवायला भाग पाडेल. जो व्यक्ती या काळात संयम राखेल तो पुढच्या काळात खूप पुढे जाईल. शनीचे भ्रमण व कर्माची कसोटी. 2026 मध्ये शनीचा प्रभाव मेष राशीवर असणार आहे. कामात सातत्य, नियम पाळणे, प्रामाणिकपणा यावर राहील. शॉर्टकट शोधणाऱ्यांना खूप त्रास होईल, पण मेहनती लोकांना शाश्वत यश मिळेल. गुरुचे भ्रमण काय म्हणते ते पाहूया. तो रक्षणकर्ता ग्रह आहे. गुरु 2026 मध्ये मेष राशीसाठी संरक्षक भूमिका बजावेल. त्यामुळे योग्य व्यक्तीची साथ मिळेल, अडकलेली कामे मार्गी लागतील, अध्यात्म उपासनेकडे ओढ वाढेल. शनी त्रास देईल पण गुरु तुम्हाला सावरण्याचं काम करेल. राहू केतूचा प्रभाव किती आहे ते पाहूया, कारण तो संभ्रमाचा काळ आहे. 2026 मध्ये राहू केतू तुमच्या राशीत अचानक विचार, चुकीचे निर्णय आणि फसवणूक याकडे तुम्हाला ढकलू शकतात. विशेषतः ज्यांची राहूची महादशा किंवा अंतर्दशा चालू आहे त्यांनी कोणत्याही मोठ्या निर्णयात अजिबात घाई करू नये. दशा संकेत काय आहेत ते बघूया. 2026 मध्ये मेष राशीवर शनी, राहू, गुरु यांच्याशी संबंधित दशांचा प्रभाव दिसून येईल. हे वर्ष नशिबापेक्षा कर्मावर आधारित आहे, हे कायम लक्षात ठेवा. एकूणच हे वर्ष तुम्हाला कसे जाणार ते पाहूया. संघर्षाचे, आत्मपरीक्षणाचे आणि परिपक्वतेचे हे वर्ष मेष राशीच्या लोकांना तुम्हाला जाणार आहे. तुमच्यातील चांगल्या वाईट सवयी स्पष्टपणे समोर येतील. जे लोक स्वतःला बदलवतील त्यांच्यासाठी हे वर्ष आशीर्वाद ठरेल. आता पुढचा मुद्दा आरोग्य. 2026 मध्ये मेष राशीच्या लोकांना डोकेदुखी, उच्च रक्तदाब, झोपेचा अभाव, चिडचिड, स्नायू, मान व कंबरदुखी या तक्रारी जाणवू शकतात. मानसिक आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. योग, ध्यान, प्राणायाम आणि वेळेवर झोप फार गरजेची आहे. चौथा मुद्दा नोकरी व करिअर भविष्य. 2026 मध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी मेष राशीच्या लोकांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठाकडून अपेक्षा वाढतील. प्रमोशन उशिरा पण नक्की मिळेल. 2026 मध्ये बदल्या, विभाग बदल, जबाबदाऱ्यांमध्ये वाढ याचे योग आहेत. सरकारी, तांत्रिक, व्यवस्थापन क्षेत्रात स्थैर्य मिळेल. पाचवा मुद्दा बघूया. व्यावसायिकांसाठी हे वर्ष कसे जाणार आहे. मेष राशीच्या व्यावसायिक लोकांसाठी नफा हळूहळू वाढेल. नवीन भागीदारी टाळावी. मोठी गुंतवणूक जपून करावी. जुना व्यवसाय मजबूत करणाऱ्यावर भर द्या. घाईघाईत विस्तार नको. आता सहावा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी 2026 साल कसा असणार आहे. विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव, सोशल मीडियामुळे विचलन होऊ शकते, पण सातत्य, योग्य मार्गदर्शन, शिस्त हे सर्व ठेवल्यास स्पर्धा परीक्षा, टेक्निकल शिक्षणात यश मिळेल. सातवा मुद्दा स्त्री वर्गासाठी हे 2026 वर्ष कसे असणार आहे. मेष राशीच्या स्त्रियांना कुटुंब व कामाचा ताण जाणवेल. स्वतःकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी वेळ काढणे, आरोग्य तपासणी, मानसिक शांतता हे अत्यंत आवश्यक आहे.
8वा मुद्दा वैवाहिक व प्रेम जीवनातील बदल काय होणार आहेत ते पाहूया. वैवाहिक जीवनात गैरसमज, संवादाचा अभाव, अहंकार यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. संवाद आणि संयम ठेवल्यास नाते टिकेल. प्रेम संबंधात जुन्या गोष्टी उकरून काढू नका. तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळा. 9वा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या राशीच्या लोकांनी ह्या वर्षी कोणत्या उपासना करायच्या आहेत, उपाय काय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे शनी शांतीसाठी उपाय. दर शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. काळ्या उडदाचे दान करायचे आहे. शनी स्तोत्र पठण करायचे आहे. शनिवारी हनुमान उपासना करायची आहे. तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणायची आहे. महारुतीला सिंदूर अर्पण करायचा आहे. ओम नमो भगवते हनुमते नमहा या मंत्राचा जप दररोज 108 वेळा करायचा आहे. गणपती उपासना करायची आहे. तुम्ही बुधवार गणपती अथर्वशीर्ष म्हणायचे आहे. गणपतीला मंगळवारी दुर्वार्पण करायचे आहेत. आता लाल किताबातील उपाय तुमच्यासाठी काय आहे ते सांगते मी तुम्हाला. तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सूर्याला सकाळी अर्पण करायचं आहे. ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. केल्यामुळं काय होईल तर तुम्हाला चांगले अधिकार प्राप्त होतील आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी होईल व आलेल्या संकटातून तुमची सुटका होईल. गरीब व्यक्तीला कायम तुम्ही अन्नदान करायचे आहे. लोखंडी वस्तूंचे यावर्षी तुम्ही दान करायचे आहे. घ्यावयाची काळजी व सावधगिरी हा 10वा मुद्दा बघूया. तुम्ही ह्या वर्षी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. घाईघाईत निर्णय कोणतेही घ्यायचे नाहीत. कर्ज घेताना जपून, आरोग्याकडे दुर्लक्ष नको. मेष राशीच्या लोकांनो 2026 हे वर्ष तुमची परीक्षा घेईल, पण योग्य मार्गाने चाललात तर हेच वर्ष तुमचं आयुष्य घडवेल. जर तुम्हाला प्रत्येक राशीचे असेच सविस्तर भविष्य, ग्रहदशा, उपाय, उपासना हवे असतील तर व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा.